बदलापूर येथे नीच नराधमाने लहान मुलींवर अत्याचार केल्यामुळे सांध्यापासून बांध्यापर्यंत समाजात हळहळ व्यक्त होत आहे। या घटनेचा आंतरराष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा परिषदेच्या वतीने आटपाडी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कॅन्डल मार्च काढून निषेध करण्यात आला। शाळा कॉलेजच्या शिक्षणात व्यत्यय आणून उडाण टप्पू रोड रोमिओ मुलींची छेडछाड करीत आहेत। या गोष्टीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाचे पथक गावोगावी फिरले पाहिजे व कलकत्त्यामध्ये डॉक्टर महिलेवर अत्याचार व कोल्हापूर येथील घटनाही सुन्न करणारी आहे। तरी प्रशासनाने पक्ष पार्टी न बघता त्यांच्यावर वचक निर्माण केला पाहिजे। अशा नराधमांना समाज वैतागला आहे, तरी प्रशासनाने याची दखल घेऊन अशा नराधमांना फाशी झालीच पाहिजे, असे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषदेचे जिल्हाध्यक्ष भावी आमदार माननीय संभाजी शेठ पाटील व पदाधिकारी यांनी आटपाडी पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले। या कामी पोलीस प्रशासन आम्ही लागेल ते सहकार्य करू अशी ग्वाही संभाजी शेठ पाटील यांनी दिली। यावेळी सर्व पदाधिकारी जागृत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आरोपीला फाशी शिक्षा झालीच पाहिजे। बदलापूर येथील घटनेच्या आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे। कोल्हापूरमध्ये काल घडलेल्या घटनेतल्या आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे। जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध। छत्रपती शिवाजी महाराज शासन छत्रपती शिवाजी महाराज की जय। राजर्षी शाहू महाराजांचा विजय असो। महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो। विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो। आटपाडीकरांच्या वतीने व्यक्त करून या ठिकाणी उद्या संभाजी शेठ पाटील या ठिकाणी प्रशासनाला एक निवेदन देणार आहे। तहसीलदार करून या ठिकाणी जमलेले सर्व निषेध करण्यासाठी जमलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करतो। बदलापूर या ठिकाणी झालेली बलात्कारी घटना अतिशय दुर्दैवी आहे, वाईट घटना आहे। अशा घटना परत होऊ नये यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी जमलेलो आहोत। याच्या पाठीमागे कलकत्ता या ठिकाणी अशीच एक डॉक्टर महिलेचं बलात्कारी घटना घडली, त्यानंतर बदलापूर या ठिकाणी एक घटना घडली, त्यानंतर काल परवा आपल्या कोल्हापूर या ठिकाणी घटना घडली। त्या घटनेची साखळी अशी चालूच आहे, कुठेतरी थांबली पाहिजे। यासाठी आपण सर्वांनी तरुणांनी आवाज उठवला पाहिजे आणि त्या ज्या घटना घडल्या गेल्या त्या नराधमांना फाशी झाली पाहिजे, अशी मी आटपाडी तालुक्याच्या वतीनं आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीनं मागणी करतो।